चांगला फटका होता. अगदी आपण बघितलं तर वायडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी पुन्हा एकदा गणेश. चेंडूला मात्र टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे क्षेत्ररक्षक महेंद्र होता संघाचा संघनायक. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता. तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत सुरेश याने. धावसंख्या 2 ने वाढते. धावबलकर 6. पण राजू पाटील एक काल ह्या खेळाडूने देखील गाजवला होता. प्रल्हाद पाटील यांचे बंधू दशरथ पाटील. खूप जबरदस्त कामगिरी राहिली होती या खेळाडूची देखील. आलिमगर गावचा सुपुत्र. पण भिवंडी तालुक्यामध्येच नव्हे तर आउट ऑफ भिवंडीमध्ये जाऊन देखील दर्जेदार क्रिकेट खेळाचं प्रदर्शन केलं होतं दशरथ पाटील याने. चेंडूला फक्त हलक्याने स्लाइस केलेला आहे. 1 धाव मिळेल सुरेश याला. धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकर 7 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक पाहतोय प्रगतीपथावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना गणेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना फुलाजी संघाचा संघनायक. चेंडू येते मिडो आपला क्षेत्ररक्षक तिथे दक्ष. 1 धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावपलकावर बिनबाद 8. त्यानंतर आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊया. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित हॅबेदिवे गावचे समाजसेवक आणि खंदेर समर्थक आहेत ते आर.सी. पाटील फाउंडेशन हॅबेदिवे संघाचे इंद्रजित पाटील यांना सन्मानित केले जाते व्यासपीठावर. धन्यवाद. त्यानंतर दादाराम पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आलिमघर यांना देखील सन्मानित केले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मनोहरजी पाटील यांना देखील सन्मानित केले जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. समाजसेवक आलिमघर. त्यानंतर आपण सन्मानित करूया जगदीश मुकादम जे न्यू मिलन 40+ या संघाचे पायगाव गावचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना देखील ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. तर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होणार आहे आणि दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज महेश. सामना करेल फुलाजी. खेळतोय सुरेश 1 चौकाराच्या मदतीने 7 धावांवर. फुलाजी खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. जरीमरी चषक 2022. चेंडू मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. झेल सोडलेला आहे. जीवनदान दिलेला आहे फुलाजी याला. 3री धाव घेताना बघूया. हा नव्हताना. फक्त 2च धावांवर संतुष्ट फलंदाज फुलाजी. धावसंख्या वाढते. धावपलकर 10. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. हे पाहू शकता तुम्ही. खराब फिल्डिंग, कॅचेस विनिंग द मॅचेस. झेलाला खूप महत्त्व असते क्रिकेटमध्ये. पकडा कॅच आणि जिंका मॅच विजयाचं सूत्र असते. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. शॉट रनवेने गोलंदाजी करतोय गोलंदाज महेश. चेंडू मात्र चांगला फटका. लॉफ्टेड स्ट्रोक. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. अजून एक झेल सोडलेला आहे. 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज निश्चितच फुलाजी. धावसंख्या वाढते. धावपलकर 12. कॅचेस विनिंग द मॅचेस. बघा मित्रांनो, अशाच प्रकारचे 4 झेल सोडले होते. हिटमॅन रोहित शर्माचे 1 दिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही विश्व विक्रम त्याच्या नावावर आबादित आहे. 264 धावांचा पाऊस पाडला होता. श्रीलंका देश होता. आणि पाहू शकता तुम्ही पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. निश्चितच स्क्वेअर चेंडू होता. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा. धावसंख्या वाढते. धावपलकावर 13. 13 विदाउट लॉस. नीव एकविरा पिंपळनेर. चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. बघूया तिथे एक्झॅक्टली काय घडलंय. फलंदाजाला बाद घोषित केलेलं आहे.
लाकडांचे उद्योजक धोंडीराम पाटील यांना देखील व्यासपीठावर सन्मानित केलं जाणार आहे. धोंडीराम पाटील यांना देखील सन्मानित केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 21. अजूनही येणारी 2 षटकं बघूया. 10.50च्या सरासरीने आतापर्यंत धावपलकावर धावा जोडलेल्या आहेत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर धनंजय. सामना करेल फलंदाज फुलाजी. चेंडू मात्र निश्चितच बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. डाबी एसटीच्या बाहेर जाणारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या वाढते धावपलकावर 22. यानंतर जो सामना होणार आहे आयोजक संघ जरीमरी आलिमगर आणि फ्रेंड्स फॉरेवर वडूनवगर. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू व्हाईट बॉल बघायला मिळाला. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल टाकलेला आहे. जोरदार अपील केलं होता तिथे. पायचीतचा 1 धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक झेपावला होता. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 23. तिसरे षटक प्रगतीपथावर. गोलंदाज धनंजय. सामना करेल फलंदाज किरण. किरण आतापर्यंत 8 धावांवर खेळतोय. चेंडू मात्र लेग स्टंप सोडून जाणारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव आणि या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 24. फुलटॉस चेंडू बघूया. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे. 4 धावांसाठी चौकार. पंचांचा नो बॉलचा इशारा देखील येतोय. जाणता राजा तो शिवाजी माझा. जाणता राजा शिवाजी माझा. बसलाय घोड्यावर तो. बसलाय घोड्यावर तो. बसलाय घोड्यावर. या बसलाय घोड्यावर राजाची लक ते तलवार. ह्या 5 धाव मिळतील. धावसंख्या वाढते धावपलकावर 29. फ्रीड बॉल आहे. बघूया फ्रीडवर फलंदाज किरण पाटील स्ट्राईकवर आहे. निश्चितच आता मात्र थोडीशी स्वेर गोलंदाजी बघायला मिळते ती धनंजय याची तिसऱ्या षटकामध्ये. चेंडू मात्र बघूया लॉफ्टेड फटका आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार. तर या षटकाराच्या मदतीने निश्चितच धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर. 35 धावा. काय फटका खेळला होता. जबरदस्त क्रॅकिंग शॉट होता. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर धनंजय. अजून एक फटका मोठा खेळलेला आहे. अगदी गुडघे टेकून खेळला होता आणि काय झेल घेतलेला आहे. अफलातून झेल. किरण बाद होते.
किरण याला शांत केलेलं आहे. जे मैदानाच्या आतमध्ये वादळ घोंगावत होतं त्याला आता मात्र निश्चितच ते वादळ शांत झालेलं आहे. शिकार केलेली आहे. गोलंदाज धनंजयने महत्वाची विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. तब्बल 18 धावांची खेळी साकारली होती किरण पाटील याने. धावसंख्या धावपलकावर 35. 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. दिनेश धनंजय पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्क वर. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चेंडू मात्र बघूया चांगला फटका आहे. चांगल्या धावा मिळतील. आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग वे, लॉंग वे षटकार. थँक्यू डीजे. सज्जन याच्या बॅट मधून दमदार षटकार आलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते आणि काय रनिंग बिटन विकेट बघायला मिळते. चित्त्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 43. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर झाला होता. निश्चितच गागा भट्ट त्या कालचे महान पंडित होते. त्यांच्या मंत्रोच्चाराने तो शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता. शेवटचा अंतिम षटक आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 43. चांगली धावगती मी तर म्हणेन न्यू एकविरा पिंपळनेर संघाची. सज्जन चांगली फलंदाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये. येणाऱ्या फलंदाजांमध्ये दिनेश याला देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही टेलिव्हिजन सेटवर. हार्दिक शुभेच्छा देणारे कटआउट. खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त झालेला आहे तिथे आणि फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये पुरवलं जात आहे. आमचे डॉक्टर जितेंद्र पाटील श्री जानकाई माता खारबाव संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. ते पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर. हार्दिक शुभेच्छा देणारे कटआउट म्हणजे कॅमेरामॅन राहुल मात्रे. दर्जेदार कॅमेरा वर्क त्यांच्याकडून बघायला मिळते. आणि हे सुंदर मैदान तुम्ही पाहू शकता. कॅमेऱ्याच्या सूक्ष्म लेन्स मध्ये हे चित्र टिपताना शेवटचा अंतिम षटक संभाजी. शेवटच्या मोमेंट्सला चेंडूला फक्त सुप्रीम टच केलेला आहे. खराब फिल्डिंग बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे. सहजगत्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. बघूया डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 45. धावसंख्या ते चांगली उभारलेली आहे ती म्हणजे न्यू एकविरा पिंपळनेर या संघाने. अजूनही शेवटचं षटक मार्गस्थ आहे म्हणजे 50+ नक्कीच जाण्याचा मानस असेल आणि एक सेट टार्गेट असेल दुपारच्या 17 मध्ये. ऍब्सोल्युटली ट्रू. पुन्हा एकदा सज्ज होते. चेंडू मात्र अलॉंग दी कार्पेट. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला होता. चाललंय लॉंग ऑन सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचित बाद होते फुलाजी. दिनेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद झालेला आहे. संभाजी 3 ते 4 पावलांचा रनअप. चेंडू मात्र बघूया उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये देखील चांगला प्रयत्न केला होता. तोच क्षेत्ररक्षक ज्याने एक झेल घेतला होता
बघूया ओव्हरथ्रो होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तब्बल 4 धावा बघता बघता पूर्ण केलेल्या आहेत. झेल घेण्यासाठी खरोखरच प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे केली होती. शर्तीचे प्रयत्न केले होते. धावसंख्या धावपळकावर अर्धशतक साजरं केलेलं आहे. टाळ्यांचा आवाज आपण ऐकत आहेत. 50 धावा साजऱ्या केलेल्या आहेत न्यू एकविरा पिंपळनेर संघाने. मिस टाइम फटका. चेंडू चाललाय एष्ट्यांच्या मागे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होते सज्जन. दुसरी धाव घेताना तिथे बाद झालेला आहे. सज्जन चांगली फलंदाजी करत होता. स्वीट अँड शॉट डायनामिक त्यांनी फलंदाजी पेश केली इथे. अगदी बरोबर आपण सांगितलं. स्वीट अँड शॉर्ट डायनामिक इनिंग पेश केली आणि फलंदाज मात्र धावचीतच्या रूपाने बाद झालेले आहे सज्जन. बघा त्याची खेळी बघितलं. बॅट खूप जोरात फिरवत होता. म्हणजे वीरेंद्र सहवाग ज्या अंदाजाने फलंदाजी करत होता की तुम्ही बॅट जोरात फिरवा, तुमचा चेंडू कुठे ना कुठे जाऊन सीमेरेषेला धडकेलच. अगदी बरोबर आपण सांगितलं. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न केला जातोय तिथे. फलंदाज धावचीत बाद दिनेश. यानंतर जो सामना होणार आहे जरीमरी आलिमगर आयोजक संघ आणि फ्रेंड्स फॉरेवर वडूनवगर होस्ट अँड गेस्ट असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी VIP डाईस जवळ यायचं आहे. धावसंख्या धावपलकावर 51. शेवटचा चेंडू आहे. दशरथ पाटील आपलं हार्दिक स्वागत. लेजंड क्रिकेटर जरीमरी आलिमगर संघाचे आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. ढूंढते रह जाओगे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे धावपलकावर धावा जोडलेल्या आहेत त्या 54 आणि 55 धावांचं लक्ष आहे विजयासाठी रिचा स्मृती पायगाव संघासमोर. तत्पूर्वी नाणेफेक करण्यासाठी या जरीमरी आलिमगर फ्रेंड्स फॉरेवर वडूनवगर. वडूनवगर संघाचा संघनायक आणि आलिमगर संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी या मी पाठवतो. तर कर्णधार यायचा आहे वडूनवगर संघाचा संघनायक. तर या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. मी विनंती करेन नाणेफेकी करण्यासाठी दादाराम पाटील आलिमगर विनंती असेल आपण नाणेफेकी करण्यासाठी. मनोहर पाटील आपण सुद्धा यायचं आहे. हे पाहतायत आलिमगर गावामधील हे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते आपण टॉस करत आहोत. चार ओव्हरची मॅच असेल. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. तर
टॉस या ठिकाणी जिंकलाय वडूनगरच्या कॅप्टननं. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकी जिंकली 4 ओव्हरची मॅच. काय निर्णय घ्याल? निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या तमाम महाराष्ट्रातील मराठी वासियांना आज ज्या देवामुळे आपल्या मंदिरामध्ये देव आहेत अशा माझ्या शिवछत्रपती महाराजांच्या जयंती निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रवासियांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही पहिली गोलंदाजी करणार. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरची मॅच, समोर घरचा संघ खेळतोय अलीमगढ. अलीमगढ अतिशय बलाढ्य असा संघ आहे, तरीसुद्धा त्यांना कमीत कमी आम्ही 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील विजयासाठी. तर नाणेफेकी तुम्ही गमावलेली आहे. पहिल्यांदा आयोजनाविषयी विचारणार नाहीये, तर या आयोजनासाठी मेहनत कशी घेतली सर्व तुमच्या संघाने, त्याबद्दल काय म्हणाल? हॅलो, सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन करून सांगू इच्छितो की वीर तानाजी क्रिकेट क्लब दापोडे यांचं मी आभार मानत आहे की त्यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिला. ॲक्च्युली या स्पर्धा ठेवत असताना बऱ्याच अशा अडचणी आल्या. मैदानाच्या बऱ्याच अडचणी आल्या. मैदान भेटत नव्हतं असं तसं, परंतु वीर तानाजी यांचं मी आभार मानतो आहे. आणि याच्यासाठी अतिशय परिश्रम म्हणजे जवळजवळ 1-1.5 महिना झाला. आमचे माजी कॅप्टन जयवंत पाटील यांनी तर अपार मेहनत घेतलेली आहे यासाठी. त्यांनी तर खूपच मेहनत, म्हणजे या स्पर्धा अशा होऊ शकल्या नसत्या जर त्यांनी एवढी मेहनत नसती घेतली तर. कारण मी जॉब करत असताना एवढा मी वेळ देऊ शकत नाही, पण त्यांनी माझ्याबरोबर एवढा वेळ दिला. आणि ही स्पर्धा आणि तसेच प्रल्हाद पाटील, खजिनदार जगदीश पाटील आणि बाकीच्या माझे सगळे क्रिकेटर्स जरीमरीचे यांनी अपार मेहनत घेतलेली आहे. आणि ही स्पर्धा पूर्ण करण्याचा मानस आज आम्ही ठेवलेला आहे. धन्यवाद. खूप चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. खूप मेहनत सर्व संघांची पाहायला मिळाली अलीमगढ संघाच्या. तर नाणेफेकी या ठिकाणी जिंकली वडूनगरनं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर जयदास पाटील वडूनगर संघाचे कर्णधार आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया आपल्या मंचावरती. मी विनंती करेन खजिनदार जगदीश पाटील. जरीमारा अलीमगढ संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण पाहतोय. जयदासजी पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती इथे केला जातोय. दरम्यान अलीमगढ गावचे शिक्षक शंकर पाटील सर, आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम. तर जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. तब्बल 54चं टार्गेट, 55चं टार्गेट इथनं सेट करावं लागेल. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली न्यू एकविरा पिंपळनेर टीमच्या माध्यमातून. आता इथनं मात्र 13.75च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील हा सामना इथून जिंकण्यासाठी. पहिला षटक घेऊन मार्गस्थ होईल सुरेश. गोलंदाजी मार्कवर सुरेश पहिलं षटक घेऊन या ठिकाणी मार्गस्थ होईल. तर सामना करेल बॅट्समन धनंजय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू पंच व्हाईट बॉलची खून करतायत. मिळेल एक अवांतर धाव. खरं तर आपण पाहिलं तर मुख्य खेळाडू आणि कर्णधार सचिन मडवीचं संघामध्ये नसणं निश्चितच कुठेतरी संघासाठी आता फार मोठं लॉस जरूर पाहायला मिळालं. पहिल्या डावामध्ये निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी आता इथून करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला वाईट आल्यानंतर कमबॅक केला जातोय. इथे फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय. चेंडू चालला डीप मिड विकेटला. किरण पाटील आहेत सज्ज. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी ही धाव सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि धावफलक 2 ने पुढे सरकले. 3 वर धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात.
या सीझन मध्ये अगदी आपण पाहिलं तर बऱ्याचदा रिचा स्मृती पायगाव काही शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन नॉकआउट्स मध्ये सामने हारलेले आहेत. एक वेळ आपण पाहिली होती फायनल देखील ठाकराचा पाडा मैदानावरती रिचा स्मृती पायगाव संघ खेळला होता या सीझन मध्ये. यावेळी बॅकफुटला गेले इनफिल्डच्या डोक्यावर ना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फिल्डर धावतायत चेंडू मागे, परंतु चेंडू त्या ठिकाणी पहा शेवटच्या क्षणाला अडवला गेला. स्वतः अखेरकार बाउंड्रीच्या बाहेर गेले. बॅलन्स त्यांचा सांभाळला नव्हता, परंतु बॉल मात्र धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकले. 3 धावा माफ करा पूर्ण केल्यात. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली. बघा स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँडच्या डाव्या बाजूला एक बाईक आहे, ती रिफ्लेक्ट होते, लक्षात असू द्या. दरम्यान ह्यावेळेचा हा चेंडू इथे ड्राईव्ह केलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. 4 धावेंसाठी हा खणखणीत चौकार. गुड शॉट सर. 1 मिनिट कॅप्टन याचा आहे. पंचांना विनंती असेल मॅच 1 मिनिट थांबवा. कर्णधार या न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे संघनायक. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे संघनायक आपण 1 मिनिट संपर्क साधायचा आहे. न्यू एकविरा पिंपळनेर संघ कर्णधार. बघा एक विठ्ठल नारायण पाटील स्टँड वडूनवरचे खेळाडू बसलेले आहेत. त्याच्या डाव्या बाजूला नाही हा यस, या बाजूला एक बाईक उभी आहे, ती रिफ्लेक्ट होते, ती थोडी बाजूला करा प्लीज. दोन्ही बाजूला आहे. पहिल्यांदा हा यस यस तीच आहे. अँगल आपण थोडासा चेंज करा. ओके थँक्यू 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 बस. आणि एक ह्या साईडला देखील, या साईडला एक तर चौकाराच्या साह्यानं टीमची टोटल पुढे सरकले फलकावर 10 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली रिचा स्मृती पायगाव संघाकडनं, जशी सुरुवात हवी होती. या दरम्यानचा हा चेंडू मिस्टामिक स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, परंतु काय घडलंय आय थिंक सूर्याची किरण डोळ्यावरती आली आणि इथे पहा खराब फिल्डिंग. तिसरी ही धाव घेण्याचा प्रयत्न. ज्या ठिकाणी विकेटची संधी होती त्या ठिकाणी 3 धावा इथे मिळाल्यात. अशा चुका तुम्हाला क्रिकेटमधून बाहेर फेकतील. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली. प्रत्येक क्षणाला तुम्हाला अलर्ट राहणं, ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा इथे लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज इथे फुल टॉस आहे ऑन साइडला. फटका चांगला पाहायला मिळतोय. एलिव्हेशन हवं तेवढं प्राप्त झालं नाहीये, परंतु धावा ज्या हव्या होत्या त्या मिळाल्यात. 4 धावेंसाठी चौकार. गुड शॉट. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपल्यानंतर 17 धावा. धावफलकावरती इथे लागलेत. रिचा स्मृती पायगाव संघ अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात इथे करत असताना, ज्या प्रकारे धावा बनवायच्या होत्या त्या धावा दोन्ही खेळाडू इथे जोडत असताना, खास करून धनंजय चांगला क्रिकेट खेळताना दिसलाय आणि गणेश देखील 2 चेंडूंचा सामना करत असताना 7 धावांवरती खेळतोय.
सुरेशच्या ओव्हरमध्ये तब्बल 17 आल्यात. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर न्यू एकविरा पिंपलनेर संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. वैजनाथ, मागच्या वर्षी या संघाने एक सामना जिंकला होता. गुंदवलीच्या मैदानावर एक चषक पटकावला होता. हाच तो न्यू एकविरा पिंपलनेर संघ सध्या या लढतीमध्ये थोडासा स्ट्रगल करतोय आणि तब्बल 5 ते 6 दिवस सेलिब्रेशन मात्र केला होता. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू इनसाइड आउट. वॉट अ शॉट. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. फिल्डर किरण पाटील भरपूर दूरवरचा अंतर कापत त्या चेंडूपर्यंत पोहोचले आणि त्या दरम्यान 2 धावा सहजगत्या इथे पूर्ण झाल्यात. जी फलंदाजी व्हायला हवी होती आणि तीच फलंदाजी इथनं सुरू केली आहे दोन्ही खेळाडूंनी. कारण त्यांना देखील ठाऊक आहे की वेळ कमी आहे सेट होण्यासाठी, त्यामुळे आक्रमण करणं गरजेचं असेल. स्विंग अँड मिस. इथे लाईन चांगली पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करत होते. आणखीन एक आता चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 गेल्यात. ह्या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल. गोलंदाज वैजनाथ आलाय गोलंदाजी करण्यासाठी. फलंदाजीमध्ये खास करून आज किरणनं अफलातून फटकेबाजी दाखवली. यावेळेचा हा चेंडू इथे पहा. विकेट किपर कडनं चूक झाली आहे. चेंडू आता लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं सरसावतोय. अंपायरचा इशारा नो बॉल आलाय आणि चेंडू सीमेच्या बाहेर. 4 म्हणजे एकंदरीत 5 धावा इथे मिळतील. खराब क्रिकेट. धावसंख्या धावफलकावर 24 धावा इथे लागल्यात. दुसरा षटक वैजनाथचं. इथे सुरू असताना फ्री हिटचा हा चेंडू फुल टॉस वर घेऊन टर्न केला. ऑन साइडला चेंडू चाललाय फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिले तर चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला. ओव्हर थ्रो झालाय आणि पुन्हा एकदा 3 धावा तिथे कंप्लीट होत आहेत. चौथ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. चौथीही धाव कंप्लीट. 5वी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आता इथे केला जाईल आणि 5 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. पाणी हवं असेल तर मागू शकता. येस, पाणी घेऊन जायचंय. धावसंख्या 5 धावेच्या मदतीनं 29 वर. खरं तर 40+ हे क्रिकेट आहे. अगदी आपण पाहिलं तर तुम्हाला जेव्हा पाण्याची गरज लागेल तेव्हा तुम्ही पाणी मागवा, इथून दिलं जाईल. येस, कारण 40+ हे क्रिकेट आहे. सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर वयानुसार आपण पाहिलं तर शरीर तितकासा साथ देत नाहीये. दिवसात कमीत कमी 5 ते 6 लिटर पाणी प्यायला हवं. कारण डिहायड्रेशनचे शिकार आता सध्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय. हे पाहतायत आपण स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड वीर तानाजी दापोडे ची ओळख आहे की प्रत्येक जण आला आणि परमानंटली आपल्या नावानं स्टँड खेळाडू कक्ष या ठिकाणी बनवल्यात. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड हे देखील आपण पाहू शकता. स्टँडच्या मागे लक्ष्मण शेठ गोवर्धन पाटील खेळाडू कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हे वीर तानाजी क्रीडा नगरीचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा हा चेंडू इथे हवेमध्ये आहे. फिल्डर चेंडू मागे धावतायत. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल अजूनही आपण पाहिलं तर कलेक्ट करता येत नाहीये. तिसरीही धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा सहजगत्या त्याही ठिकाणी पूर्ण झाल्यात. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा वैजनाथ. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. धावसंख्या धावफलकावर 32. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. रिचा स्मृती पायगावची 2 खेळाडूंची प्रशंसा करावी लागेल ज्या प्रकारे रनिंग पाहायला मिळाली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1. एकंदरीत 2 धावा आणखीन इथे जोडल्या जातील. 54 धावा लावल्या होत्या स्कोरबोर्ड वरती आणि त्या धावा देखील आता कमी पडतायत की काय असं वाटू लागले ज्या प्रकारे क्रिकेट झालंय. 34 धावा धावफलकावर.
शेवटचा चेंडू. आणि या 34 धावांमध्ये आपण पाहिल्यानंतर फक्त 2 चौकार आलेले आहेत. म्हणजे पूर्ण धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. 2 ते 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत फक्त. इथे स्वीप केलाय, फटका चांगला पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार जबरदस्त चौकार. गुड शॉट. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार. हा देखील चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. येस, 4 रन. बेचाळीस धावा धावफलकावरती तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. तब्बल 42 धावेची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. येणारे चेंडू आता 12 आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. वॉट बॅटिंग. अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सर्वोत्तम भागीदारी पाहायला मिळाली आतापर्यंत या स्पर्धेमधील. गणेश आणि धनंजय या 2 खेळाडूंमध्ये अगदी आपण पाहिलं तर वैयक्तिक धनंजय 20 धावांवर खेळतोय आणि गणेश हा फलंदाज वैयक्तिक 14 या धावांवरती खेळतोय आणि बाकी अतिरिक्त धावा भरपूर या ठिकाणी खर्च केल्यात. न्यू एकविरा पिंपळनेरच्या फलंदाजांनी फार चांगलं कार्य केलं होतं, परंतु गोलंदाज आज निराश करताना दिसलेत. गोलंदाजी करण्यासाठी आता दिनेश टीमचा माजी कर्णधार गोलंदाजी करण्यासाठी इथे आलाय. कमबॅक करावं लागेल. यानंतर होम टीम आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. जरीमरी आलिमघर. या दरम्यानचा हा चेंडू इथे देखील आपण पाहिला तर भरपूर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 धावा इथे देखील जोडल्या जातील. ज्या प्रकारे धावलेत ना हे 2 खेळाडू, सर्व यंगस्टर्स जे पाहत असतील हा सामना त्यांच्यासाठी एक प्रेरणा असेल. मोटिवेट जरूर केलं जाते. ज्या प्रकारे 40+ वयाच्या 40 नंतर खेळत असतात, जी फिटनेस दाखवतात. क्रिकेट खेळण्यासाठी तसे तुमची फिटनेस फार महत्त्वाची असेल. तुम्हाला शारीरिक दृष्ट्या फिट राहणं गरजेचं असतं. या दरम्यान एक धाव इथे जोडली गेली. धावफलक आता 1 धावेने पुढे सरकले फलकावरती. 45 धावा इथे झाल्यात. येणारी चेंडू शिल्लक आहेत 10 आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज. बॉल टू रन इक्वेशन. 55चं टार्गेट होतं. असं वाटलं होतं की ह्या धावा आता सहजगत्या वाचवल्या जातील, परंतु 10 बॉल 10चं इक्वेशन आलंय. सोपं समीकरण पाहायला मिळालंय. इथे मात्र चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर लाईन पाहायला मिळाली. लेन देखील ब्लॉक होल्ड मध्ये हा चेंडू टाकला गेला होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर अशाच प्रकारे तुम्हाला लेन टाकणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र फ्लिक केलाय. वॉट अ शॉट. अगदी एक पाय पाहिला तर वर घेतला होता आणि फ्लिक केला होता चेंडूला फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 2 धावा त्याही ठिकाणी जोडल्या गेल्या. क्षेत्ररक्षण थोडंसं आपण पाहिलं तर सुमार दर्जाचं पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा कुठेतरी उचलला गेला पायगाव टीमनं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. थोड्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला फार महागात पडत असतात. इथे पहा वॉट अ शॉट. ज्यावेळी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला होता त्यावेळी मात्र मोहर लागली होती षटकाराची. अफलातून हा स्ट्रोक आलाय धनंजय गवळीच्या बॅट मधून. धावसंख्या 53 वरती जाऊन पोहोचली आणि फक्त 2 धावेची गरज. एक खूप मोठा विजय आता इथनं मिळवला जातो की काय
त्या विजयाकडे वाटचाल तर जरूर केली आहे. अवघे आता 3 षटकांमध्ये हे टार्गेट आव्हान पार केलं जातं की काय असं चित्र पाहायला मिळतंय. वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती सध्या बॅटिंग करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट न दिनेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र पुन्हा एकदा हा स्ट्रोक ड्राईव्ह केलाय. 1 धाव इथे पूर्ण. यस, विनिंग स्ट्रोक, मॅच फिनिश. अवघ्या 3 षटकांमध्ये 55चं टार्गेट या ठिकाणी पार केलंय. खूप मोठा विजय इथे मिळवलाय. वेल प्लेड रिचा स्मृती पायगाव, वेल प्लेड धनंजय गवळी, वेल प्लेड गणेश. हार्दिक अभिनंदन. आणि निश्चितच डगआउट मध्ये हा हर्षोल्लास आनंद पाहायला मिळतोय कारण खूप मोठं टार्गेट चेस केलंय या सामन्यामध्ये. तर जाऊया सामनावीर. नो डाऊट ज्यानं तब्बल बत्तीस धावा बनवल्या आपल्या संघासाठी असा खेळाडू धनंजय गवली ठरला या सामन्याचा सामनावीर. वेल प्लेट. तर या ठिकाणी शंकर दरम्यान शंकर पाटील गुरुजी जे शिक्षक आहेत शंकर पाटील सर यांच्या शुभासे आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. धनंजय गवळी आपण यायचं आहे. न्यू एकविरा पिंपलनेर संघाच्या संघ नायकाला विनंती असेल आपण संपर्क साधायचा आहे.